आम्ही आज पंढरपूर तहसीलदार कार्यालयात जवळजवळ 300-400 शेतकरी द्राक्ष बागायतदार ह्या खोट्या हवामान अंदाज देणाऱ्यांच्या विरोधात तक्रार देण्यासाठी आलोय। गेली 5 वर्ष झालं कोरोनानं नुकसान झालं नाही, ती नुकसान हवामान अंदाज द्याचा द्राक्षाच्या फळांच्या सीझनमध्ये आणि दर पाडायचं हा उद्योग चालू आहे। जे हवामान अंदाज देणारी मंडळी आहेत ती कुठं अधिकृत शासकीय यंत्रणेचा काय त्यांना काय लायसन आहे का? तुम्ही सोशल मीडियाचं स्वातंत्र्य मिळाला म्हणून तुम्हाला कुणी हक्क दिला आमच्या शेतकऱ्याचं सगळं नुकसान करायचा? द्राक्षाचा भाव गेल्या 5 मार्चला 100 ते 125 रुपये किलो शेतकऱ्याला भाव मिळत होता आणि ह्या खोट्या हवामान अंदाजकाने गारपीट होईल, वडण आलं वाहतील, 16, 15, 16, 17 तारखेला मोठा पाऊस होईल सोलापूर जिल्ह्यात असं व्हिडिओ काढून युट्यूब चॅनेलला टाकलं। त्या युट्यूब चॅनेलमधनं पैसे तिने कमवलं लोकांचा व्ह्यूज घेऊन आणि इथं मात्र शेतकऱ्याचा भाव 10-12 दिवसात द्राक्षाचा भाव 50 रुपये किलोवर आला। आता ह्या लोकांच्यावर केस झाली पाहिजे, गुन्हा दाखल झाला पाहिजे, ह्यांच्यावर सायबर क्राईम अंतर्गत गुन्हा फसवणूक केल्याबद्दल। दुसरं, तुम्ही दिलेल्या तारखेला इथं पाऊस पडला नाही म्हणून यांच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे, शेतकऱ्यांचं नुकसान केलं। आणि तिसरं की तुम्ही एवढा मोठा पाऊस पडणार, गारपीट होणार, वडण आलं वाहणार आणि असं मोठ्या चेतावणीखोर अफवा पसरवल्या, त्यामुळे शासकीय यंत्रणेला आपत्ती व्यवस्थापनाकडे त्रास दिला। त्यामुळे आपत्ती व्यवस्थापन कायद्याअंतर्गत यांच्यावर गुन्हा दाखल व्हावा। त्याशिवाय ही लोक खोटा हवामान अंदाज देणारी गप बसणार नाहीत आणि ह्यांनी सुद्धा आमची एक वॉर्निंग आहे की तुम्ही इथून पुढे तुमच्या हवामान अंदाजाची आमच्या शेतकऱ्याला काही गरज नाही। आमच्या हातात अँड्रॉइड मोबाईल आहे, आमची पोरं शिकलेली आहेत, शेतकरी शिकलेला आहे, अडाणी राहिलेला नाही। ॲप घेतला की सगळ्यांना हवामान अंदाज आपल्या बांधावचा गावाचा कळतो। तुम्ही कुणाकडे तरी पैसे घेऊन तुम्ही गहू हरभरण कापूस करून फॉर्च्युनर गाड्या घेता, लोकांना आम्ही इथे एवढ्या बागा केल्या, आम्हाला अजून फाटके बसणाऱ्या शिटा मिळणं झाल्या त्या गाड्या, ह्या कुठनं पैसे आलं? तर अशा हवामान अंदाजकांचा माझी विनंती आहे तहसीलदार साहेबांना, या जिल्ह्याच्या इथल्या DYSP साहेबांना पंढरपूरच्या विनंती आहे की ह्यांच्या बँक अकाउंटची चौकशी करा, ह्यांची संपत्तीची चौकशी करा आणि ही पैसे तुम्ही कुठनं आणलं, कसं आलं? जर असं तुम्ही जर मनी लॉन्ड्रिंग जर ही माणसं। नमस्कार, मी पंजाब डक। आज आहे 19 मार्च 2026 आणि आज विशेष म्हणजे गुढीपाडवा आहे। तर सर्वप्रथम शेतकरी सणाच्या गुढीपाडव्याच्या माझ्याकडून शेतकऱ्याला खूप खूप शुभेच्छा। आणि आज आहे गुढीपाडव्याच्या निमित्तानं एक शेतकऱ्याला सांगू इच्छितो की काय झालं की काल थोडीफार प्रसारमाध्यमातून काही लोकांचं असं म्हणणं येईल की पश्चिम महाराष्ट्रातला अंदाज देऊ नये, सांगली, सातारा, सोलापूर, कोल्हापूर आणि नाशिक जिल्ह्याचा अंदाज देऊ नये। तर आजपासून गुढीपाडव्याच्या निमित्तानं सर्व त्या पश्चिम महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की यापुढं तुमच्या पश्चिम महाराष्ट्राचा कोल्हापूर, सोलापूर, पंढरपूर त्या परिसरातला मी यापुढे अंदाज देणार नाही म्हणून हे तुम्हाला सांगू इच्छितो। तुम्हाला माझा अंदाज देण्याचा उद्देश असा आहे की मी सांगितल्याच्या नंतर ज्या शेतकऱ्याचा गहू असेल, हरभरा असेल, कांदा असेल त्याचं काळजी घरी काढता घेऊन यावी, लवकर झाकता यावी, त्या पूर्वकल्पना म्हणून मी हे देत होतो। पण त्यांचं जर माझ्या अंदाजामुळे जर भाव पडत असेल तर मी तिकडला अंदाज सोडायला तयार आहे। आजपासून तिकडचा अंदाज देणार नाही। फक्त माझ्या विदर्भ म्हणजे विदर्भातले 6 जिल्हे, पश्चिम विदर्भातले 11 आणि आमच्या मराठवाडा, त्याच्यानंतर जळगाव, धुळे, नंदुरबार, संभाजीनगर ह्या पट्ट्यातला असा ह्या विदर्भ मराठवाड्यातला मी या आजपासून अंदाज देणार आहे। म्हणजे फक्त आम्ही तिकडला म्हणजे जे द्राक्ष पट्टा त्यांचा अंदाज आजपासून तुम्हाला दिसणार नाही। आणि विशेष म्हणजे हा कोरडवाहू शेतकऱ्यासाठी फक्त विदर्भ मराठवाड्यात अंदाज राहील आणि अंदाजामध्ये तेच येणार आहे की विदर्भ मराठवाडा, उलट तुमच्या पश्चिम महाराष्ट्राचं कसलं वगैरे नाव सुद्धा घेणार नाही। जरी पाऊस असो या नसो मी कधी तुमचा सांगणार देखील नाही, कारण की शेतकऱ्याचे काल मी बघितले एक युट्यूबमध्ये, तर त्यांची असं म्हणणं की अंदाज सांगून येतं, सांगतच नाही। तर तुम्हाला